हे निळं शुभ्र आभाळ आणि आपली ही तांबडी माती ज्या सुंदरतेने एकत्र येतात त्या ठिकाणी निसर्गाने एक दिव्य असा श्वास घेतलेला असतो आणि तो अनुभवायचा असेल तर निसर्गात विरघळलंच पाहिजे, नाही का? खरं तर हे सगळे अनुभव देवाने आमच्या वाटेला दिले आहेत, म्हणून देवाचे खरं तर खूपच आभार मानले पाहिजेत. हे गर्द अरण्य, इवले इवले तळे जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतरलाय की काय असा भास करून देतात. अशा हिरवाईने नटलेल्या अरण्यात हेलिपॅडवर झुकझुक करत धावणारी छोट्या इंजिनची आगगाडी आणि चिल्लेपिल्ल्यांची आंधळी कोशिंबीर म्हणजे धमालच आहे. आणि एवढी सगळी धमाल केल्यावर बनवलेला मस्त वाफळलेला मसाले भात आणि गरमागरम तेलात खुसखुशीत तळलेले सुरणाचे फ्रेंच फ्राईज. अगं आलं ना तोंडाला पाणी. सुप्रभात मित्रांनो, मस्त वातावरण आहे. आहा हा 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 वा 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 वा. आणि इकडं आमची तयारी सुरू आहे. मस्त बटाटे सोलतोय. आजचा प्लॅन आहे मस्त बटाटा सँडविचचा प्लॅन आहे. आणि इकडे मस्त अमृताने हे काम करून टाकलेलं आहे. मी जरा फ्रेश होतोपर्यंत. आणि आज कुठला शर्ट घातलाय? गुड मॉर्निंग. देवा मला वडापाव. मसाला बनवला ना की मग तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळेस सँडविच करायला घेऊ ना मग आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवूच. छान छान मस्त मस्त. आणि काय वातावरण आहे, रात्री असली थंडी वाजत होती ना, फुल चिल होतं. जसं काय मी ना उठलेली 6:30. नेहमीप्रमाणे मी अलार्म बंद करायची विसरले शाळेचे शुभाचे, आणि ते वाजत होते 6:30ला. तेव्हा जागी झालेली मी. पण परत जे झोपले ना ते डायरेक्ट हे खालनं गाडी ज्यावेळेस भूकंप आला त्यावेळेस उठले. अबे साले स्वतःला बारीक जसं काय. मी म्हणले का विषय काय आहे? विषय काय आहे की मी ह्यांच्या हलण्यानी उठले, गाडी हल्ली. नाही तुम्ही बारीक आहात का हे आहात. आता शुभा जरी वर गेला ना तरी गाडी खूप हलते. असं काही नाहीये. म्हणजे त्याच्यात तो माणूस जाडच आहे असं होत नाही. बरं ठीक आहे, चला घेऊयात आता बनवायला. आणि इथं चिल्ली पिल्ली बघा मस्त बघा तिथे खेळतात. अरे काय रे शुभा एकटाच बसलाय? अच्छा ड्रॉइंग बर कर. सो चला आता मस्त बनवून घेऊयात. काय तयारी नाही केली का अजून म्हणजे इथली? ठीक आहे. इथं अमृता काकू बनवते खूप छान सँडविचचा ते काय मसाला खूप प्रेमाने. तुम्ही पण त्यांना प्रेम खूप सारा द्या. सबस्क्राईब करा. ते काय फुल आमचं ती प्रमोशन करते, असं भरभरून प्रमोशन करते मनापासून. चला आता आपण बनवूयात, आपलं चालू करूयात प्रोसेस. सो मित्रांनो आता मस्त तेलामध्ये मोहरीचा तडका देतोय आणि जिरा. वो मस्त. तू ब्रश कर ना शुभा. पहिलं ड्रॉइंग करणार बघितलं का, ऐकलं ना? अरे वा ये मस्त. मिरची आणि लसणाचा ठेचाच असतो हा थोडक्यात. मसाला गेलेला आहे. अयो कसला वास येतोय. कहर येते का नाही टाकलं त्याच्या खाली? टाकायचं राहिलं. तू घाण करशील बेड माझा. हा असं करती. नाही मला झोपायला लागतं ना एकटा असल्यावर. फॅन्टॅस्टिक. ओ काय वास येतोय माहिती का, कहर. सुटलं ना तोंडाला पाणी. इथं आमचे तर धबधबे वाहतात आहेत माहितीये का तोंडातून. ओ कढीपत्ता. अरे वा 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 मस्त. काय वास येतोय माहितीये, एक नंबर. आणि अशा वातावरणात कहर. मगाशी सकाळी आहे ना एक फॅमिली आली होती. ते म्हटले अरे वाव काय मस्त तुम्ही राहताय. आम्ही तिकडे रिसॉर्टमध्ये राहतोय. हिंदी होते गुजराती. काय मस्त राहताय तुम्ही. आम्ही तिकडे रिसॉर्टमध्ये राहतोय पैसे देऊन. तुम्ही इथे कसं मस्त आणि इथेच कुकिंग करताय सगळं भारी. ते भारी बोलत होते. ॲक्च्युली हिंदीत बोलत होते ते. पण कसं आहे मी मराठीत बोलतो तुमच्याशी. माझी हिंदी तुम्ही ऐकू नका. चांगली आहे हिंदी, काय प्रॉब्लेम. पण काय ते एक आतून एक असतं की आपल्याला नाही एक टाइमपास म्हणून एक व्लॉग बनवणार आहे हिंदी आम्ही. मग बघा आमची हिंदी तुम्ही. सो मित्रांनो आता वडा आलेला आहे. काय बोलतो यार मी. वडा आलाय बटाटा उकडलेला तो आता त्याच्यात जाणार आहे मस्त. असं होतं बरं का कधी
बसले. तरी झोप झालीये मस्त माझी. लई भारी लई भारी. आणि हस्की आमची इथे ना कालपासून मस्त खेळतोय. हस्की. अरे नवीन मित्र आणलाय त्यांनी. हे बघा. ए काळू काळू सुसू नाही करायची हा काळू. ए काळू. आणि तो जर्मन शेफर्ड. जर्मन तो हा जर्मन शेफर्ड आहे तो. चला बटाटा टाकलेला आहे मस्त. आता फिरूयात. मला कोथिंबीर चिरून देतो मी तिला. थोडी हेल्प करतो. बाय बाय. सो मंडळी ऑलमोस्ट बटाटा झालेला आहे. आता मीठ टाकतोय आम्ही त्याच्यात. यस मिठाशिवाय मजा नाही आहे कुठल्या गोष्टीला. बघा. आणि आर्या इथे आलेली सॉरी आराध्य इथं आलेली आहे आणि आर्या पण आलेली आहे. येस. आणि इकडं काका व्हिडिओ काढतात आहे. कशी आहे तिची जशी मराठी आहे ना तशी माझी हिंदी आहे. समजून जा तुम्ही. तर मित्रांनो मस्त आता ब्रेडला सँडविच लावतोय आम्ही आता. आणि अरे तर मित्रांनो आता ब्रेडला मस्त बटाटा लावतोय. मी हे पण टाकतो. आणि मागे ए पिल्लू हाय कर. हाय कर. तू दिसतेस इकडे इकडं इकडं. काय खायचं तुला. काय खायचं काय खायचं तुला. तू दिसतेस अरे. कधी कधी आहे ना मेंदूच्या तारा कनेक्टच होत नाही. शुभ ड्रॉइंग झालं का. दाखव लवकर दाखव लवकर दाखव. थोडस पाऊसचा लागला चुकून माझ्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गुड. आणि इकडे काकडी टोमॅटो कांदा नाहीये. कांदा चिरतो आता. आणि मला काहीच काम नाहीये. मी नुसतं व्हिडिओ घेतोय. ओ हो हो मस्त. इथं आर्या आहे ती कॉफी ब्लेंड करताय. इथं महेश अंकल आहे. मला कामाला लावलंय. ह्यांना कामाला लावलंय आम्ही. आणि ह्यांना पण सँडविच बघा. तुम्ही पण या. खूप छान सँडविच बनवती काकू. हे बघा खूप छान सँडविच बनवते. नंतर याद मी अर्थ हे आता मामा. चला आता तेपर्यंत अंकल मैं मेरा करू. तर मित्रांनो मस्त सँडविच झालेले आहेत. वाजला. चला द्या मला आता. चला भूक लागली. सगळ्यांचं झालंय खाऊन. आज मला शेवट मिळालेला आहे. सो मित्रांनो मस्त माझा नाश्ता झालेला आहे. आणि कॅम्पिंग इज नॉट इझी. हे बघा सोलरचा प्रॉब्लेम झालाय आणि चार्ज होत नाही आहे त्यांचा तो. हो का. अर तेच म्हणलं काय झालंय. चल झालं म्हणजे सॉल्व होईल. ॲक्च्युली माझ्याकडे पण कॉर्ड होती पण ते ह्याला लागणार नाही. तुम्ही ते वेगळं बसवलंय कनेक्टर. इकडे इको फ्लो. मग आता तुमचं डायरेक्ट ते चार्ज होईल ना. ते चार्ज होईल. बाळासाहेब कनेक्शन उलट लावलं होतं. सकाळपासून मला वेळ नाही भेटला बघायला. नॉर्मल ह्याच्यात म्हणजे इनला आउटला इन असं केलं होतं. हे बघ आता विचार लिहिलं याच्यावर इनपुटचा आउटपुट. नाही नाही ही पिन आहे ना इथली. ही उलटी लागली होती. पीव्ही बॅटरी आहे ना ती उलटी लागली अशी. अच्छा इथे लागलं होतं त्यांचं. इथे लागलं होतं. दाखवतो याच्यातही दाखवतो ना किती नीट येतं. याच्यावरून कळेल. बॅकअप किती आहे सर याचा. वापर नाही लोड काय लावतात. सर हा फुल आहे. हा कसा काय चार्ज होईल आता. तो छोटाच लावा ना. त्याला का. हा फुल आहे. हा 100% चार्ज आहे. माझा ट्राय करा. तुम्ही घेतला का. बेस्ट. टेन्शनच गेलं. हा चार्ज नाही आहे ना. 77%. 12-13% होईल. बघ याचं वेट बघ. हा हा आला. 31 वॅटनी घेतोय आता तो. हा किती आहे चार्ज. हा 77% आहे. हा मग हा लावा सर. ह्याच्यावर लगेच लक्षात येईल. द्या इकडे. याच्यावरच ठेव ना. ठेव.
अरे देवा. याचं बॅटरी ऑन करा ना, तुमचे ऍप ऑन करा ना. अमृतानी काहीतरी ठेवलं असेल, बघायला पाहिजे विचारून. बघा दाखवत असेल किती वॅट घेतो. 31 चालू केलं काय? चालू आहे 1 मिनिट. नाही दाखवते काहीच. नाही दाखव. मेन नेटवर्क पण चालू हा आला आला आला. हा आला आला. 36 नाही आता गेला परत 39 दाखवत होता. परत एकदा वातावरण पावसाळी झालेलं आहे. हे बघा असं वाटतंय आज पण पाऊस पडणार आहे. ॲक्च्युली मला तिकडे मस्त आहे ना. हां ॲक्च्युली मला आहे ना त्या मंदिराच्या तिकडे जायचं आहे, कारण त्यांचे 2 रिसॉर्ट आहेत. इकडे ह्या बाजूला एक आहे, ते हट दिसतात आहेत ना ते, आणि ह्याच्या मागच्या साईडला एक आहे, ते पण बघायला जायचं आहे. कारण ते मगाशी आले होते, मी काय शूट नाही केलं कारण म्हटलो त्यांना आवडतं आहे का नाही, आपल्याला तर शूट करायला आवडतं पण नाही केलं शूट. सो म्हटलं त्यांना म्हटलं मी जाऊ का तुमच्या रिसॉर्टवर. ते म्हटले अहो जावा, काय विचारताय, बिंदास जावा, तुमचंच आहे. सो आता जाऊयात तिकडे. बघू आता इथं काय ॲक्टिव्हिटी आहे का, त्या हिशोबाने मग ठरवू आपण काय करायचं आहे. ही चिल्ली पिल्ली सगळी वरती आहेत. हॅलो, काय करताय? अच्छा बरं. आणि अजून कोण आहे वर? तुम्ही हे नेट लावा ना पण. शुभा, अरे लावा, ऐका रे, किडे जातील बाळा. बर ठीक आहे, ओके बाय. दादा तो काका खूप ऍडिक्ट झालाय फोनला. शुभा काका त्याचा फोन घ्या, तो खेळतच नाही. शे शुभा फोन दे रे. तुम्ही छोटे मुलं आहेत, तुम्ही आंधळी कोशिंबीर घ्या. हे तू काय लय मोठा आहे का रे. ए बरे ए बरे हे बरे. ए चल चल खाली, चल 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 फायटिंग खेळू आपण. चल फायटिंग खेळू. चल चल होऊन जाऊ दे. भाऊ कोणाच्यात किती दम आहे. हम है यम, हम है यम. अरे टेंट तुटल शुभा, तसं नको रेडू त्याला. येडा आहे काय? का म्हणते जोशीदारांना ताप देशील तू. चल लवकर. नाही खेळत मला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बर तू जाळी लाव आणि तू खाली ये. चल मच्छर, अरे लय मच्छर आहेत बाबा, तुला काही येडा आहे काय? दिवसा पण मच्छर चावतात येत. चल काका त्याला सांगा ना. का मी काकाला सांगतो, काका त्याला एवढं तरी ऐकत नाही, त्याला काय करणार सांग बरं. गेम खेळताना सांगा खेळायला. बघा गेम खेळताना बघा काय करतात. हा कवर बघा, इतका गेम त्यासाठी किती ऍडिक्ट झालाय. बघा कवर घालून खेळतात. तू काय म्हणते मला, स्वतः वरची ऍडिक्ट आहे तू. ऐक ना अरे, अरे काकू मध्ये येड्यांच्या नादी नाही लागायचं. चला चला खाली चला. तुमच्यामध्ये फायटिंग दाखवा. हा बरं चला चला चला. चाललाय बेत की सकाळी आपण बघितलं तुम्ही की आम्ही ते हे बनवलं होतं, सँडविचेस बनवले होते, पण आता मात्र भूक लागली आहे. सो आता आम्ही मसाले भात बनवतोय. आपण भूक लागली. ओ राईट, मस्त. देवा मला वडापाव. आणि थोडंसं जिरं, आणि मग कांदा टाकूयात. कांदा छान परतून घेऊ आपण. भरपूर सगळ्यांनाच बनवायचं आहे ॲक्च्युली, त्याच्या हिशोबानेच मी हे केलं आहे. भाज्या सगळ्या शुभांगीने चिरल्यात. मी बाकीचं तोपर्यंत वाटाणा वगैरे नव्हता तिच्याकडे, तर वाटाणा सोलला मी, तोपर्यंत राईस पण भिजत घातला. ती कामं माझी होती. बरीच कामं केली तुम्ही रे. आणि आम्ही 12 वाजता जे गेलो होतो ना, आता 3 वाजलेत. रिसॉर्टचं शूट करायला गेलो होतो. तुम्हाला रिसॉर्टचे जे काही व्हिडिओ आहेत ते नंतर बघायला मिळेल आमच्या कॅम्पिंगचे व्हिडिओ नंतर. जेणेकरून सेपरेट बनवतो, कारण मिक्स नको व्हायला. ज्यांना रिसॉर्टचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर ते रिसॉर्टचा व्हिडिओ बघतील, ज्यांना कॅम्पिंगचं आवडतं ते कॅम्पिंगचं बघतील. असं केलंय. आणि म्हणजे कसं मिक्सअप नको व्हायला. येस, हे बघा मस्त कांदा आपण छान परतून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू. हे बघा मसाला भात करण्यासाठी मी सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्या सगळ्या टाकून घेतल्या. आता त्या छानपैकी आपण असं थोडंसं फ्राय करू, म्हणजे जेणेकरून तो मसाला त्याला लागेल. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचं आहे. राईस टाकला की मग
झाला, राईस तयार. सो मित्रांनो, आता आंघोळ करायची होती ॲक्च्युली सगळ्यांनाच, कारण आंघोळ कालपासून कोणीच केली नाही आहे. काल सकाळी जे घरी केली तीच. अरे बापरे, तिचे कपडे काढले होय. हां, सो हे बघा असं मस्त लेक आणि इथे जुगाड केलेला आहे किशोर सरांनी. परी आंघोळ. ओ लागलं नसेल व्यवस्थित. हे बघा इथे बादली ठेवली आहे बकेट, त्याच्यामध्ये तो फुटबॉल टाकला आहे आणि हा मला वाटते कन्व्हर्टर वगैरे असेल. आणि इकडे बॅटरी ठेवली आहे इकोफ्लो आणि हा पाईप आणि इकडे आमची परी छोटी. हॅलो. आणि पाणी. ये बाबूराव आपटे का स्टाईल आहे. ये सर भारी जुगाड केला सर. म्हणलं वेळ झाला. हा. म्हणून बरं झालं. सगळ्या व्हेजिटेबल्स टाकण्यात आता आणि मस्त असं मस्त मसाले टाकलेत आणि ते फ्राय करून घेते छान छान. आणि त्याच्यामध्ये आता राईस टाकते. मला नाही वाटत की सगळं ह्याच्यामध्ये होईल का नाही, पण करण्याचा प्रयत्न करू आपण. राईस मस्त फुगलाय, सोक करायला ठेवला होता जेणेकरून लगेच शिजावा. आपण ते राईस खूप झालाय तो. नाही होईल, ते मोठा आहे ना हा कुकर. मला असं वाटते की तसा शिजवावा, शिट्टी नको लावायला. हा तेच म्हणतोय. काय टेम्पटिंग दिसतंय. हो ना, बघा किती सुंदर दिसतोय. वा वा. आणि ते वाटाणे किती सुंदर दिसतंय ना. मित्रो मस्त पुलाव झालेला आहे. सुंदर असा वाफळलेला पुलाव आणि ते सगळे जमलेले आहेत ताट घेऊन. हा बसा पंक्तीला लवकर लवकर. कोणी जेवण देते त्याला काय म्हणू, व्हेज पुलाव म्हणू. हा पुलाव. मसाले भात म्हटलं तरी चालेल. मसाले भात मराठी मसाले भात. पाऊस यायला लागलाय. पाऊस थोडंसं वरतून हे कर. महेश अंकल बनवतात आहे खूप प्रेमाने चाय. चहा प्रेमाचा चहा. चहा. आणि इकडे सगळे लोक बसलेले आहे. हे बघा एक बुड्ढी आंटी बसली आहे आणि हे जवान अंकल आणि आंटी आहेत. आणि इथं खूप छान नजारा आहे. आणि आजोबा शूटिंग करतायत. आजोबा नाही, तुझ्यापेक्षा त्यांचा आवाज चांगला रेकॉर्ड झाला. लक्षात ठेव, माईक इकडे. आंटी आंटी आजोबा आंटी आजोबा पर आंटी हे लोक खेळताय. पर आंटी चकमेट. आजोबांचे आजोबा बाय द वे उनको पिछला छोटे बाळ. सेनोरिटा चाहत के दो पल भी सेनोरिटा. कालचा डान्स दाखव ना. सेनोरिटा ए तुझ्या मोबाईलवरचा डान्स दाखव ना पप्पांना. कालचा व्हिडिओ आपला. कोणता व्हिडिओ? नको नाही तो टाकायचा नाही कशावर. पहिले सांगतो. नाही नाही नाही. मी तेच म्हणतोय 4 नाही लागणार. हा फ्रीज आहे म्हणलं. सो मित्रांनो मस्तपैकी चहा आता. वा अरे वा अरे वा.
सो मित्रांनो हेलिपॅडवर बघा हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे. आम्ही काय करतोय बघा. आंधळी कोशिंबीर आणि मस्त चहा झालाय. हे बघा काय चाललंय बघा. मजा असते यार कॅम्पिंग म्हणजे जबरदस्त. हे पडल ती चक्कर येऊन नको. चालत राहायचं त्याला कळायला पाहिजे की पोट कुठे. तुझा हात लागला तिचा हात लागला तुला. आउट आहे. आता काय खरं नाही. हे काठी घेऊन या म्हणजे हात नाही लागणार आपल्याला. काठी घेऊन या. आणि आता अमृत सुटलेली आहे. शुभावर राज्य आलेलं आहे. ये खालून दिसते का रे. डोळ्याला दाब डोळ्याला. हा अरे पार्सल वाचली. चालत राहा यार मला आवाज नाही येत. आता काय करणं आहे. कसं होतंय. साऊंड सेन्स वाज चांगलं आहे पप्पा. ह्याच्यामुळे माझे गेम सेन्स चालू झालेले. साऊंड सेन्स लगेच आला मला. अरे वा रे बिचारी यार तिचं नाक बंद होतंय. हे नाक बंद होतंय तिचं. नकोय नाक बंद झालं होतं आता. तुम्ही पण चला काय पावर आहे. कसला पावर आहे बाबा. कसली पावर आहे. थांबे तू हे नको करू. तिला खालून दिसतंय. मेरे दांत चलो कुछ नहीं दिख रहा है. आता आराध्यावर राज्य आलेलं आहे. पडल ती. मित्रांनो हे बघा हेलिपॅडवर ट्रेन चाललेली आहे. अरे इंजिन केवढं मोठं आहे. इंजिन मोठं आहे. इंजिन टिल्लू इंजिन. आता मित्रांनो इथं आपण भेळ बनवणार आहे तर त्याचं 3-4 असे भेळचे पॅकेट आता टाकलेत. 3-4 हा काउंट केले बरोबर. नाही अंदाज लावला का माहित नाही मला. आता कांदा आणि टोमॅटो टाकले आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चटण्या. तुझा आवाज येणार नाहीये. And now we are going to mix चटणी. आज सेलिब्रिटीज भेळ टाका टाक. हळीवारी तू मिठीवाली टाक. त्याच्यानंतर मी हळीवारी टाकते. वा का शॉट आलाय. एक मिठीवाली तू टाक. इतना मारो आलू को कि बस. पापा सॉरी कैमरामैन हमारा पकड़ के बैठा है.
इकडून रे इकडून करते तो. अरे काय काय करायचं काय मला हे? पकड आणि कट कर. अच्छा ते म्हणतोय. मी म्हणतो काय मला वाटलं असं काय. कैसे होगा? एक मिनिट. मग ते कशाला दिलं? मला सांग. दिलं नाही टाकून मग तू स्वतः कशाला टाकलं? तू मी टाकलं. चला 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 डन डन. आता मित्रांनो आपण भेळ खाऊयात. आणि हा इथं बघा ना किती फॉग. तुम्हाला आय गेस नसन दिसत पण एकदम फॉग आलाय अख्खा सगळा. हे बघा तुम्हाला आय गेस तिकडून कळत असेल तिकडं अख्खा फॉग आलाय. एकदम असा फॉगच फॉग आहे. फॉगच इथं पण फॉग आहे पण तुम्हाला दिसणार नाही पण अख्खा फॉग झाला इथं. चला आता भेळ खाऊयात. आज आपण बनवणार आहोत हे कशाचे असन सांगा बरं. फ्रेंच फ्राईज. गॅस हे सुरण आहे आणि सुरणाचे फ्रेंच फ्राईज केलेत मी. आणि आज बघू आता कसे टेस्टला लागतात ते. ऍक्च्युली आम्ही आधी खाल्लेले आहेत पण ते काप म्हणून खाल्लेले आहेत. असं फ्रेंच फ्राईज सारखं मी कधी हे नव्हतं केलेलं. तर बघू आपण लेट्स सी हे कसं होतंय. आणि चांगलं झालं तर मग मी तुम्हाला नक्कीच रेसिपी सांगेल. रेसिपी सांगेल. होतं चालायचं. हे तांदळाचं पीठ टाकलंय क्रिस्पी होण्यासाठी. हे असं छान पैकी मस्त असं घोळून घ्यायचं जेणेकरून त्याला ते सगळं तांदळाचं पीठ लागलं पाहिजे. मित्रांनो कसे आहे ते फ्रेंच फ्राईज. तुम्हाला माहिती आहे काय आहे तिला नाही माहिती काय. काय काय पर सुरणाचे फ्रेंच फ्राईज. सुरण सुरण. सुरण. तर मंडळी रात्रीचं जेवण बघा आपलं कसलं जबरदस्त आहे. इथं कुठली भाजी वाटाण्याची ना. ओके हा इथे बटाटा आहे. कारळ्याची चटणी आहे. इथे वरण आहे. ओके इथे चटणी शेंगदाण्याची चटणी. भात आणि राजमा. येस. मस्त. तिकडे पण काहीतरी आहे ना. हा ते संपलं. ओके ना. एकदम छान. आणि चिल्ली पिल्ली गँग सगळी इकडे बसली आहे.